किंगडम ॲनिमॅलिया हा धडा सुरू करण्याच्या अगोदर काही पाठीमागचं काही भाग थोडंसं तुम्हाला वाटत असेल काही राहिलं आहे म्हणून मी लाईफ सायकल दाखवलेली होती तुम्हाला. कोणाकोणाची लाईफ सायकल दाखवली होती या ठिकाणी आकृतीमध्ये या ठिकाणी बघा पेज नंबर 26 या तुम्ही. बरोबर आहे. याच्यामध्ये काय सांगितलं होतं मी बघा, डिप्लॉन्टिक, हॅप्लॉन्टिक, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर हॅप्लोडिप्लॉन्टिक. लक्षात आलं काय म्हणतो. हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड. हॅप्लॉइड हे हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम असतात, n दाखवलं जातं, आणि डिप्लॉइड 2n दाखवलं जातं. लक्षात आलं काय म्हणतो. आता उदाहरण दाखवतो या ठिकाणी. डिप्लॉइड 2n, बरोबर आहे, 2n. 2nचा अर्ध म्हणजे किती हो, बघू बरं तुमची स्किल. बाळा तू नवीन आहेस का, आणखी नवीन कोण कोण आहेत. पुस्तक उपलब्ध करून घ्या बरं लवकरात लवकर. बायलीची पुस्तक मार्केटमध्ये मिळते. कुठे मिळते माहीत, दुकान कोणतं, कुठलं बनले ते. हां, ओमकार जनरल स्टोर्स ना, ओमकार जनरल स्टोर्समध्ये 11वीचं तुम्ही उपलब्ध करून घ्या. आणि बघा लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो पिरियड रेग्युलर आणि त्याच्यानंतर आपला सायन्सचं या ठिकाणचं निकाल टॉपमध्ये लागतो. याचं कारण असं आहे, नंबर 1 आहे पिरियड रेग्युलर आपण घेतो, दुसऱ्याला नाव ठेवायचं नाही आपण, परंतु आपण ते एवढं करून घेतो लेकराकडून आणि लेकरं करतात त्या ठिकाणी, त्यामुळे आपल्याला रिझल्टसुद्धा मिळतो. हां, आप क्या बताए, याचे अर्धे किती. नहीं आपका बरोबर आहे, इसलिए मैं डबल आपको पूछा. 1n याचे अर्ध 2 म्हणजे n. लक्षात आलं काय म्हणतो. आता 1n इथं कोणी लिहितात कोणी लिहित नाही, काही त्याचं काही लिहिण्याची काही गरज नाही, नसेल म्हणजे ते आहे, ते एकटं n म्हणजे नाही काही. बरोबर. तर त्याच्यामध्ये या ठिकाणी बघा, याच्यामध्ये मी काय म्हणतो, हॅप्लॉइड म्हणजे हे n दाखवलं जातं. कधी लक्षात घ्या, आपल्या बायोलॉजीमध्ये कोणतंही त्या ठिकाणी गॅमेट जर तयार झालं, हॅप्लॉइड म्हणलं, मेल गॅमेट हॅप्लॉइड, फिमेल गॅमेट हॅप्लॉइड म्हणणं की ते n दर्शवलं जातं. बरोबर. आणि हे n + n = 2n, दॅट इज अ डिप्लॉइड. हे कसं झालं त्या ठिकाणी, डिप्लॉइड म्हणजे डबल नंबर ऑफ क्रोमोझोम. लक्षात आलं, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. आता हे मी आता यासाठी सांगितलं की पुढे कुठे येणार आहे ती माहिती असावी आपल्याला, म्हणून इथं आकृतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला दाखवलं बघा. हे बघा इथं वर ॲरो असं वर दिलेलं आहे, n दिलेलं आहे, खाली 2n दिलेलं आहे. डिप्लॉन्टिकमध्ये इथं या ठिकाणी काय होतात बघा, या ठिकाणी गॅमेट्स तयार झाल्यानंतर त्या गॅमेटमधून फर्टिलायझेशन होतो. बरोबर आहे. आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये मियोसिस डिव्हिजन होऊन हे ॲनिमलमध्ये डिप्लॉइड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार होतो. गॅमेट मेल किंवा फिमेल, गॅमेट 2 प्रकारचे. बरोबर आहे. जसं आपण म्हणतो ना, स्त्री किंवा पुरुष, स्त्रीपासून फिमेल गॅमेट, पुरुषापासून मेल गॅमेट. बरोबर आहे. लक्षात आलं. आपण या ठिकाणी निसर्गामध्ये जर आपण जर त्या ठिकाणी जर गेलं त्या ठिकाणी की मेल आणि फिमेल, नर आणि मादी, स्त्री आणि पुरुष आपण माणसाला संबोधतो. बरोबर आहे. दुसरे प्राणी असेल तर त्यांना काय, नर आणि मादी हे तर आपण म्हणतो. नरपासून मेलचा गॅमेट निघतो आणि फिमेलपासून मादीचा गॅमेट निघतो. आणि दोन्ही हॅप्लॉइड असतात. मेलपासून निघणारा स्पर्म असतो, फिमेलपासून निघणारा एग्ज असतो. त्या एगला ओहा सुद्धा म्हणतात, त्या एगला फिमेल गॅमेट सुद्धा म्हणतात, आणि मेलमध्ये असणारं त्याला स्पर्म म्हणतात. आणि स्पर्म किंवा मेल गॅमेट, स्पर्म किंवा मेल गॅमेट. बरोबर आहे. आणि दोन्हीही हॅप्लॉइड असतात. ते n दाखवलं जातं. हे स्पर्म आहे आपण असं करू, हे ओहा आहे असं गरीब धरू, ओहालाच एग सुद्धा म्हणतात. दोन्ही कॉम्बिनेशन झाल्यानंतर इथं फर्टिलायझेशन होऊन त्या ठिकाणी काय होतो, फर्टिलायझेशन होतो त्या ठिकाणी. बरोबर. मेल फर्टिलायझेशन म्हणजे काय, मेल आणि फिमेल गॅमेट कंबाईन टुगेदर. फर्टिलायझेशनचा अर्थ काय, फर्टिलायझेशन म्हणजे नर आणि मादीचा मेल आणि फिमेल गॅमेट एकजीव होऊन नंतर एक जीव तयार होतो. मातेच्या गर्भाशयामध्ये त्या ठिकाणी नरचा गॅमेट आणि मादीचा गॅमेट एकत्र आल्यानंतर त्याच्यापासून एक नवीन जीवाला उत्पत्ती होते. हे कुठे हे पॉसिबल आहे, सेक्स्युअल रिप्रोडक्शन. लक्षात आलं काय म्हणतो. सेक्स या शब्दाचा अर्थ नर आणि मादीशी संबंधित आहे.
सेक्स हा शब्द काय, नर आणि मादी हे जर असेल तर तिथे तो शब्द वापरता येतो, अन्यथा वापरता येत नाही. काही पुनरुत्पादन आपल्याला माहिती आहे, मी तुम्हाला सांगितलेलं याच्या अगोदर शिकवत असताना, काही पुनरुत्पादन नर आणि मादीचे गॅमेट शिवाय सुद्धा होतात. बरोबर आहे. उदाहरणार्थ एखादा झाडाचं फांदी आहे, वडाची फांदी आपण कट केली, जमिनीमध्ये लावली, तिथं कुठं आलं नर आणि मादीचा गॅमेट, कुठं आलं तिथे? ते नाही, तिथं नाही आलं. मात्र प्लांटमध्ये जी फुलं येणारे वनस्पती आहेत, हे ॲनिमलचं उदाहरण दिलं, वनस्पतीचं सुद्धा होतं. फुलामध्ये फूल एकच आपल्याला दिसतो, त्या फुलामध्ये स्त्रीकेसर आणि पुंकेसर असतात, ज्याला आपण मराठीमध्ये परागकण म्हणतो आपण. ते परागकण पुंकेसरवरून स्त्रीकेसरवर येतात आणि ते परागकण मेल गॅमेट असतात आणि ओव्हरीमध्ये फिमेल गॅमेट असतो. मेल आणि फिमेल गॅमेट कंबाईन टुगेदर फॉर्म ए झायगोट. म्हणजे फर्टिलायझेशन होऊन झायगोट तयार होतो आणि झायगोट झाल्यानंतर तिथे जीवाची उत्पत्ती सुरू होते. लक्षात आलं का म्हणतो? हा संदर्भ आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलं. डिप्लॉन्टिकमध्ये या ठिकाणी आलं. त्याच्यानंतर हॅप्लॉन्टिकमध्ये बघा काय, हॅप्लॉइड सिंगल सेल ऑर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. मिओसिस असं या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि मायटॉसिस म्हणजे डिव्हायडेशन ऑफ सेल, इक्वल नंबर ऑफ सेल्स, इक्वल समान. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर फर्टिलायझेशन होतं. नंतर त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन नंतर मिओसिस होऊन ही प्रक्रिया होऊन आणि हे होऊन नंतर स्पोर्स तयार होतो आणि स्पोर्सपासून नंतर पुन्हा जीव तयार होतो. आणि त्याला हे कुठे बुरशीमध्ये फाउंड किंवा फंजी अँड सम अल्गी यांच्यामध्ये हे घडून येतो असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर हॅप्लो डिप्लॉन्टिक याच्यामध्ये काय या ठिकाणी गेलेलं आहे, हॅप्लॉइड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. हे कशात घडतं, प्लांट अँड सम अल्गी, वनस्पती आणि काही शेवाळामध्ये. बरोबर आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी मिओसिस याच्यामध्ये सुद्धा प्रक्रिया होते. गॅमेटचं सेल डिव्हिजन होणे, पेशीचं विभाजन होणे. लक्षात आलं का म्हणतो? आता आपल्याला माहित आहे आपण जन्मल्यानंतर किती लहान होतो आणि त्याच्यानंतर किती मोठे झालो. काय झालं आपल्या शरीरामध्ये, ग्रोथ झालं, सेलचं वाढ झाली सेलची. लक्षात आलं काय म्हणतो? आणि सेलची वाढ होऊन त्या ठिकाणी काय झालं, आपल्याला आपली ग्रोथ होत गेली. आणि हे मायटॉसिस सेल डिव्हिजन, पेशीचं विभाजन होऊन एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16, 16चे आणखीन कितीतरी. बरोबर आहे. आणि हे पेशी एवढे छोटे असतात आपल्या डोळ्याला दिसू शकत नाही. सेल हा सजीवांच्या शरीरातला सर्वात लहानात लहान एकक आहे. एकक म्हणजे एक हिस्सा. वी कॅनॉट सी विथ द हेल्प ऑफ नेकेड आय. उघड्या डोळ्याने आपण पेशीला बघू शकत नाही. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन द युनिवर्स, विश्वातले सर्व सजीव हे पेशीने बनलेले आहेत. ऑल दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन द युनिवर्स मेड बाय सेल. इट मे बी सिंगल सेल और इट मे बी मल्टी सेल. ते एक पेशी असतील किंवा बहुपेशी असतील. कळालं तुम्हाला मुद्दा? राईट. आणि पेशी आपल्याला जर बघायचं असेल तर मायक्रोस्कोप खाली बघावं लागतं. तुम्हाला माहिती आहे की नाही, मला काही कल्पना नाही. कांद्याचा पापुद्रा आपण काढून आयोडीनचं थेंब टाकून मायक्रोस्कोप खाली बघतो आपण. बघितलं का तुम्ही? का नाही बघितलं ना? ज्यांनी बघितलं असते ठीक आहे, नाही तर त्यांना पापुद्रा, कांद्याचा पापुद्रा माहिती आहे ना? कांद्याचा कांदे का अंदर का जो पतला एक मोमजामे के जैसा पतला आता है, प्याज के अंदर, मालूम है ना उर्दू के बच्चों? प्याज तो मालूम है, कांदा ये तो मालूम है कि यहाँ से शुरू करूँ? बोलते जाओ, क्योंकि तुम्हारा ऐसा घुर के देखना बोले तो क्या बोल रहे हैं कि हमारा समझ में नहीं रहा, ऐसा ना लगे. तो मेरे साथ अगर मैं बोल रहा हूँ ना, बोलते बोलते कैसा, मुझे तुमको भी संभाल के लेना है. बराबर है. तुमको छोड़ दे के नहीं चलना है. बराबर. कुछ मराठी के अल्फाज आपको समझ, पापुद्रा ही नहीं समझ में आता लफ्ज, मगर तो भी नहीं पूछते आप इतने तुम.
हाँ आता आता विचारते, इतने तुम धट हैं और इतने खुट भी हैं सर, तुम पूछे बोलो भी तुम्हें, हम नहीं पूछते, हम ऐसा चाहते हैं। अब क्या करेंगे सर, उसको पूछो बोलने के बाद तो पूछना चाहिए ना। कांदा था, किनको समझाते हैं? मराठी में बोलते ना, हाँ, तो उसमें बीच में नहीं बोल पूछते हैं। नहीं, मैंने परमिशन दी है। एक बात ध्यान रखना, उर्दू के सभी बच्चों को मराठी समझती है, ये मेरा मानना है। कुछ अल्फाज होते हैं उसमें के, वो अल्फाज में रुकते हैं तो खाली, बाकी कुछ नहीं, मुझे मालूम है। उस अल्फाज मुझे पूछ लेना सर आपने, एक मिनट सर, एक मिनट, वो पापुदरा किसको बोलते हैं सर? तो ये पूछना है ना भाई, जो पूछो बोल के बोल रहे हैं सर तुमको, तो तुम नहीं पूछ रहे। अब वो नहीं पूछने वाले, नहीं बोलने वाले सर को तो उनको क्या करेंगे सर? अच्छा जानते क्रिकेट मिट गई और हटका अच्छा नहीं, तुम जानते ऐसा। पूछते चलो, आता है सो बोलेंगे ना अपने को। अपना अंग्रेजी, उर्दू, मराठी, ये हिंदी तो कोई मसला ही नहीं है, तो कोई भी बोलता है, मगर इतने लैंग्वेज के ऊपर कमांड है, समझ में आया? मैं उर्दू में भी आपको पढ़ा सकता हूं, लेकिन इंग्लिश का ट्रांसलेशन क्या में करूंगा? मैं मराठी में करूंगा ना, बराबर है? समझ में आएगा? तो ये ध्यान में रखना। हाँ, पापुदरा समझ में आएगा? प्याज के अंदर एक पतला, एक मोमजामे के जैसा एक आता है, झिल्ली टाइप आता है, झिल्ली जैसा। अगर नहीं मालूम होगा तो घर को जाओ, नहीं बता रहा हूं बाबा, घर को जाओ, प्याज को फोड़ो, एक प्याज का नुकसान करो, पहले प्याज महंगी है, बराबर है? एक माँ का झपका खाओ, झपका जी प्याज क्यों खराब करी, बल्कि ऐसा उन्हें गुस्सा भी करेंगे। नहीं, मुझे देखना है, इसी को ही साइंस बोलते हैं। साइंस का मतलब क्या मालूम है? साइंस हमेशा हम अपनी नजर से, बाळा बोलू नको, नो कॉमेंट, शिकवताना जर कोणी बोललं उचलून फेकून देतो मी, हां ते मला राग, ते तुम्ही शिकवताना काही प्रश्न विचारा, मी जेवत असेल तर माझं समोरचं ताट घेऊन पडून जा, मी काही म्हणणार नाही, मला शिकवताना तुम्ही आपसात बोलायचं नाही, कळाला मुद्दा? हां, तर मी काय म्हणत होतो, ऐसा भूल जाता आदमी। हां, कांद्याचा पापुत्रा जे आहे ना, तो मग सायन्स कशाला म्हणायचं? नेहमी आपण बघतो, परंतु निरीक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोनाने बघणे म्हणजे ते सायन्स। हर चीज तो हम बहुत देखते हैं, ये झाड़ है, नीम का झाड़ है, कई बार देख रहे हैं हमने, पानी भी डाले हैं उसको, उसकी नमूने भी ली, लेकिन वो नीम का पत्ता ये डायबिटीज के पेशेंट के लिए, शुगर होने वाले लोगों के लिए बहुत ही मेडिसिनल प्लांट है। मैं इससे पहले भी बोला, बराबर है? लेकिन अगर मैं तुमको बोलूँगा, मी असं सांगितलं ना, घरी सांगतो मी, हे औषधी वनस्पती हे एक दररोज एक पाला वगैरे खात जावा जर म्हणलं ना, कोणी बी ऐकणार, बायको बी ऐकणार, लेकरं बी ऐकणार, काय करत नाही त्यांना माहीत आहे तुम्हाला, काय करत नाही, हे तुम्ही काही बी सांगता हो म्हणते ते, का? घरचं सांगितलेलं पटत नाही, आणि तेच डॉक्टरकडे जर गेली, ते डॉक्टरांनी सांगितली बायकोला काय म्हणून, हो का तुम्हाला असं झालं तर हे करावं, हे करावं, हे करावं, हे करावं, हे करावं, हे औषध उपचारासाठी हे खूप चांगलं आहे, मग बायको बी असलं तर म्हणणार नाही, काय म्हणून? अहो तुम्ही सांगितलं तेच सांगितलं, नाही म्हणणार, का? फजिती होते ना, बरोबर आहे का? मग नंतर कुठेतरी त्यांच्या बरोबर गेलेले त्यांनी म्हणतात, त्यांनी अंकल तुमने जो बोले थे वहीच बोले डॉक्टर ने। मग बायको बी हसली, लेक बायकोचं का, लेकरांना बी असू द्या, लेकरांना म्हणलं बाळा तुला सर्दी झाली का, बघ हे औषध घे, घर बसाव तुम्ही, काय पैसे द्या तुम्ही, आणि पैसे देऊन आम्ही तिथं डॉक्टरला देतो, आणि ते पैसे दिल्यानंतर ते रोग बरा झाल्यासारखं वाटतंय, फुकटमध्ये नको वाटतंय ना, दान नादान म्हणत देता लगता है क्या, पैसे क्या बगर पैसे का काय, फुकट मिळालं तर काही व्हॅल्यू राहत नाही, आणि त्यालाच किंमत लावा। आणि मीच तेच, हे त्याचं रेट एवढा आहे, ह्याचं रेट औषध, हे औषध उपचार, दुकानदार लावली, पाटी लावली तर लोक गर्दी करतात गर्दी, बरोबर आहे? नुसतं सलाहेचं जर घ्यायचं असेल, बरोबर आहे का, फुकटमध्ये सल्ला दिले तर कोणी घेत नाही, वकिलाकडे जाऊन घेतात, का पैसे देत घेतात ना त्यांना, ते लक्षात, विश्वास येत नाही। तर म्हणून मी म्हणतो की जे योग्य आहे ते करेक्ट आहे, लक्षात आलं? विज्ञान हे सांगत होतो मी, विज्ञान काय आहे, आजूबाजूला आपण कित्येक वेळेस बघितलेले, नेहमी बघतो, परंतु त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघा, त्याचं महत्व काय त्याचं बघा, उसकी अहमियत क्या है, वो नजरिए से देखो,
तो उसके अंदर की अहमियत समझ में आएगी. ज्या भागामध्ये हे लिंबाचं झाड नाही ते लोक इथं येऊन ह्याचा आरक काढून ह्याचं पानं काढून त्याचं ते सगळं जे काही अहो त्याची सालपट सुद्धा खूप उपयोगी आहे त्या लिंबाच्या झाडाची. खूप मेडिसिनल प्लांट आहे ते. लक्षात आलं काय म्हणतो मेडिसिन. आणि मी ते तुम्हाला सांगितलं काय बी नाही काय बी ते लिंबाचं झाड म्हणलं सर ना दुसरं काहीतरी सफरचंदचं सांगा चिक्कूचं सांगा खाद्यपदार्थाचं अंजीर मग आणखीन काय तुमचं ते काजू बदाम त्याचं सांगा आणि सांगत सांगत ते आम्हाला खायला बी आणून द्या म्हणतात. मी गरीब माणूस आहे मी तेवढं काही करू शकत नाही. बरोबर आहे आलं लक्षात. तर ते लक्षात ठेवा बरोबर आहे. तर मला पिरियड बोर तर होत नाही ना आपलं बोर होत नाही बरं हसत खेळत शिकवतो. हां त्याची चिंता आता हे नवीन आले त्यांना थोडं सांगावं लागेल नाही तर काय होतंय बापरे सर रागवले बाबा त्या मुलाला रागवले आता काय चुकलं तर झापतो. तोंडामध्ये राग आहे नाही सर तेवढं ठेवावं लागतं हो बरोबर आहे का. नाहीतर गोगल गाय असलं तर लोक पाय देऊन मारून टाकतात पाय देऊन मारून टाकतात बरोबर. प्रसंगानुसार कैसा होना चाहिए इंसान ने पानी तेरा रंग कैसा जिसमें मिलाए उसके जैसा. बराबर है क्या. हाँ सॉन्ग है ना ये तो क्या है बोले गाना है बोल रही मेरे गले का सब मुझे गाना ये नहीं मालूम है नहीं ऐसा है कहाँ है कौन सा है बोल वाला देखिए बोल वाला देखिए मला तो माहित नाही हो रहा. नहीं सर है गाना नहीं हाँ है क्या कैसा है बताओ मालूम है तो बोलो ना मेरे को भी तो मालूम होने दो ना. मेरे को कहा हुआ था ये मुझे मालूम है. क्या बोले सर्च करो यूट्यूब. हाँ नहीं बाबा मैं नहीं करता मेरा पढ़ाना रुक जाएगा ये. मतलब ठीक है आप बोले तो आपके जैसा कोई बात नहीं चलो कोई बात नाही उसमें कोई शक नाही. लेकिन हे काय म्हणत होतो की म्हणून मी म्हणत होतो तुम्हाला की कोणतीही गोष्ट आपण बघत असताना वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर त्याचं महत्त्व आपल्याला कळतं. लक्षात आलं असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी बघा हॅप्लॉइड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये मियोसिस डिव्हिजन झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या ऑर्गॅनिझममध्ये मायटोसिस डिव्हिजन झाल्यानंतर फर्टिलायझेशन होऊन आणि नंतर डिप्लॉइड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार होतो आणि त्याच्यापासून स्पोर तयार होतात आणि स्पोर्स तयार होऊन असं वर बांध दाखवलेलं ती आणि लाल असं गोल दाखवलं त्या शेवटची आकृती त्याच्यामध्ये त्याच्यापासून नंतर नवीन जीव तयार होतो त्या स्पोर्सपासून. कळलं हा तुम्हाला मुद्दा. आणि त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा आता या ठिकाणी डिप्लॉन्टिक मध्ये हिअर मायटोटिक डिव्हिजन ऑकर ओनली इन डिप्लॉइड सेल. बघा लक्षात घ्या मायटोटिक डिव्हिजन कशामध्ये होतं म्हणतात त्या ठिकाणी डिप्लॉइड सेलमध्येच होतो. हॅप्लॉइडमध्ये मायटोटिक डिव्हिजन कारण त्यानंच अगोदर अर्ध्याला होऊन गेलेलं आहे त्याच्यापेक्षा आणखी काय होणार कमी. ओके गॅमेट्स फॉर्म्ड थ्रू मियोसिस गॅमेट्स मियोसिसच्या माध्यमातून तयार होतात. हे लक्षात घ्या. आर हॅप्लॉइड इन नेचर मियोसिसच्या माध्यमातून तयार होतात मात्र ते कसे राहतात हॅप्लॉइड यांना दर्शवलं जातं आपल्याला त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ आहे. डिप्लॉइड टू यांना. मग त्याच्यानंतर द डिप्लॉइड झायगोट डिवाइड मायटोटिकली. डिप्लॉइड झायगोट डिवाइड म्हणजे विभाजन होतो. एकाचे दोन दोनचे चार होतात मायटोटिकली. इन दिस प्रोसेस production of multicellular diploid organism or in the production of many diploid single cell takes place. For example animals. animal म्हणजे प्राणी. हे प्राण्यामध्ये असं होतं असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा पुढे हॅप्लॉन्टिक असा शब्द या ठिकाणी आलेला आहे. हिअर मायटोसिस ऑकर इन हॅप्लॉइड सेल. मायटोसिस कशामध्ये होतो हॅप्लॉइड सेलमध्ये. It result in the formation of single haploid cell or a multicellular haploid organism. बरोबर आहे. कशामध्ये होतं त्या ठिकाणी बहुपेशीय. इथं काय म्हणतंय हिअर मायटोसिस ऑकर इन हॅप्लॉइड सेल. मायटोसिस कशामध्ये होतो हॅप्लॉइड सेलमध्ये. इट रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ सिंगल हॅप्लॉइड सेल. मग त्याचा परिणाम असा तयार होतो त्या ठिकाणी हॅप्लॉइड सेल होतो ऑर ए मल्टीसेल्युलर हॅप्लॉइड ऑर्गॅनिझम किंवा मल्टीसेल्युलर हॅप्लॉइड ऑर्गॅनिझम तयार होतो असा त्याचा अर्थ आहे. दीज फॉर्म द प्रोड्यूस द गॅमेट्स थ्रू मायटोसिस फुल स्टॉप. झायगोट इज फॉर्मड. झायगोट इज फॉर्मड या ठिकाणी काय म्हणतो झायगोट इज फॉर्मड आफ्टर फर्टिलायझेशन.
फर्टिलायझेशनच्या नंतर बाळा तुला झोप येऊ लागले का रे बाबा? हां रे असं वाटलेलं मला बरं. ते नाही बरं, तेवढी बी आपलं पिरियड लोरी दिल्यासारखं नाही बरं. हां नाहीतर सर चल दे आपलं लई भजा वाटलं रे, एक झोप झाली सर माझी निवांत, असं नाही बरं. हां तर काय करायचं, मी शिकवत असताना इथं मी वाचतो तर तिथं पुस्तकात बघायचं. तुझं बघणं कुठं होतं? हां म्हणून मी झोप आली का म्हणतो. आलं का लक्षात? हां तुम्ही नवीन आलेले लेकरं उद्या पुस्तक आणा, हां नाहीतर असे उपमानलाही मिळतात तुम्हालाही. हां काय हरकत नाही. ओके काय म्हणतं या ठिकाणी बघा, झायगोट इज फॉर्मड आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट तयार होतो. बरोबर आहे का? लक्षात आलं? फर्टिलायझेशन कधी होतो? मेल आणि फिमेल गॅमेट कंबाईन झालं की दॅट इज अ फर्टिलायझेशन. मेल आणि फिमेल गॅमेट लक्षात आलं तुम्हाला? नरपासून येणारा मेल गॅमेट, फिमेलपासून येणारा फिमेल गॅमेट, त्याला एक सुद्धा म्हणतात त्या ठिकाणी. मेलपासून येणारा स्पर्म म्हणतात. मेल आणि फिमेल गॅमेट एक जीव झाले की फर्टिलायझेशन. बरोबर, त्याला त्या प्रक्रियेला फर्टिलायझेशन म्हणतात. फर्टिलायझेशन म्हणजे काय? एक जीव होऊन वितुडे एक जीव होणे. नरचा गॅमेट आणि मादीचा गॅमेट एक जीव होऊन. बरोबर आहे का? आपल्या सगळ्यांची निर्मिती कशी झालेली आहे? तशीच झालेली आहे. आईचं असलेलं गॅमेट, वडिलांचं असलेलं गॅमेट, दोन एक जीव झाले म्हणून आपली निर्मिती झाली. लक्षात आलं? म्हणजे कळावं आपल्याला हे म्हणतो. राईट? तर म्हणून याला, या प्रक्रियेला फर्टिलायझेशन म्हणायचं. काय म्हणायचं याला? या प्रक्रियेला काय म्हणायचं? फर्टिलायझेशन. लक्षात आलं काय म्हणतो? त्याच्यानंतर बघा, this cell is a only haploid cell in the entire life cycle of the organism. काय म्हणते? This cell is the only diploid cell. हे सेल तयार झालेलं डिप्लॉइड होतो का? हॅप्लॉइड प्लस हॅप्लॉइड, डिप्लॉइड. हा एक आणि हा एक, दोन डिप्लॉइड तयार झाला असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे? ओनली डिप्लॉइड सेल इन द एंटायर लाईफ सायकल ऑफ द ऑर्गॅनिझम. त्या ऑर्गॅनिझमच्या लाईफ सायकल. मग तुझं नाव काय ग? गायकवाड का? काय नाव तुझं? हां पूर्ण नाव सांग तुझं बाटोको. श्रेया. तुझं तोंडाचं मास्क काढ बरं, ते मला बघू दे. तू विद्यार्थिनी. अच्छा, मला हे विचारायचं होतं की आमची एक जुनी विद्यार्थिनी होती, मला वाटलं की तिची बहीण आहे काय की, तर त्याच्यामुळं मला सहज, कारण ते आपल्या विषयामध्ये तो जेनेटिक्स पुढे येणार आहे, ते तुम्हाला त्याचासुद्धा संदर्भ मी तुम्हाला देणार. आता इथं नाही बेस, मला फक्त आठवलं म्हणून ते, कारण मी सांगायचं विसरून जाईल म्हणून मी ती कल्पना दिली. असो, तो विषय वेगळा त्या ठिकाणी. म्हणून डिप्लॉइड जे ऑर्गॅनिझम आहे तर त्या ऑर्गॅनिझमच्या संपूर्ण लाईफ सायकलमध्ये कंटिन्यू होतो. बराबर, लक्षात आलं काय म्हणतो? देखो मैं क्या बता रहा हूँ. मेल गैमेट और फीमेल गैमेट ये दोनों बराबर होते हैं. दोनों ये दोनों एक जान हो गए, ये प्रोसेस को फर्टिलाइजेशन बोलेंगे. और जो एक जान होकर जो तैयार होता है तो उसको जायगोट बोलेंगे. और ये जायगोट से ही पूरा जानदार ऑर्गेनिज्म तैयार होता है, जान वाला. समझ में आएगा मैं क्या बता रहा हूं? तो उसको वो डिप्लॉइड, वो एंटायर लाइफ, पूरे लाइफ तक पूरा कैसा रहता है? डिप्लॉइड रहता है. फिर वो ऑर्गेनिज्म बड़ा होने के बाद में उसके पास से क्या तैयार होते हैं? गैमेट्स तैयार होते हैं. वो होते हैं हॅप्लॉइड. कळलं मुद्दा तुम्हाला हे? राईट. तर अशा पद्धतीने त्याच्यानंतर आता बघा, त्याच्यानंतर पुढे आहे हॅप्लो डिप्लॉन्टिक. हिअर द मायटोसिस ऑकर इन द बोथ डिप्लॉइड अँड हॅप्लॉइड सेल. याच्यामध्ये बघा, मायटोसिस हे डिप्लॉइड सेलमध्ये आणि हॅप्लॉइड सेलमध्ये होतो. दीज ऑर्गॅनिझम अंडर गोज थ्रू ए फेज इन विच दे आर मल्टीसेल्युलर अँड हॅप्लॉइड. म्हणजेच त्या ठिकाणी गॅमेटोफाईट, हॅप्लॉइड म्हणजे गॅमेट तयार झाल्यानंतर गॅमेटोफाईट तयार होतो. अँड ए फेज इन विच दे आर मल्टीसेल्युलर. त्याच्यामध्ये फेज कोणता होता? मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय. डिप्लॉइड म्हणजे स्पोरोफाईट. डिप्लॉइड म्हणजे मोठी प्लांट झाली, ॲनिमल झालं तर त्याच्यापासून काय तयार होतात? बिया तयार होतात, वनस्पती असेल तर. आणि सजीव असेल, प्राणी असेल तर त्यांच्यापासून गॅमेट तयार होतात. बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. फॉर एक्झाम्पल, लँड प्लांट अँड इन मेनी अल्गी. लँड प्लांट म्हणजे जमिनीवर असणारे सर्व प्राणी, आणि नंतर इन मेनी अल्गी, खूप अशा प्रकारचे जे शेवाळ आहेत
तर त्याच्यामध्ये हे अशा प्रकारची प्रक्रिया उद्भवते असा त्याचा अर्थ आहे. अजून वेळ आहे ना आपला 40 मिनिटाचा तासिका आपला, बरोबर आहे ना, आहे ना वेळ. कारण ते बेलचं घोळ आले हो आता उद्यापासून, म्हणजे सोमवारपासून आपली आपली स्वतंत्र बेल होते असा त्याचा अर्थ आहे. मात्र इथं कसं आहे ती बेल झाली की माध्यमिकची आपली नाही, बरोबर आहे. आपण बेवारस असल्यासारखा हो इथं, बरोबर. काही नाही, आपलं वारिसच नाही ना, कारण माध्यमिकची बेल आहे आपली, काहीच नाही. आपली सर येऊन थांबले की समजायचं असं त्याचा. बरं आपलं घड्याळामध्ये बघून म्हणलं तर शिकवायचं का घड्यात बघायचं. घड्यात बघण्यामध्ये आणि शिकवण्यामध्ये म्हणलं की बघण्यामध्येच वेळ जाते सगळा ते. असो, काही प्रॉब्लेम नाही. सोमवारपासून आपण तिकडेच आहोत त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ. तर या ठिकाणी हा धडा इथे पूर्ण संपला. काल हे सांगितलेलं होतं तुम्हाला, तरी या ठिकाणी सांगतो. बहुतेक आता सोमवारी तुम्हाला ह्याची मी काही प्रश्नांची उत्तरं देतो सोमवारी, बरोबर आहे. प्रश्नांची उत्तरं तुम्ही त्या ठिकाणी ते कसे लिहायचे काय नाही तेही कल्पना देतो तुम्हाला, आणि देऊन तुम्ही ग्रहपाठाच्या वह्या तयार ठेवायच्या, बरोबर आहे. आता मला हे कसं आहे, हे तर तारेवरची कसरत कशी आहे, ऑफलाईनही शिकवायचं आहे ना ऑनलाईनही शिकवायचं आहे, बरोबर आहे. आता हे शिकवल्यानंतर हे व्हिडिओ तुम्हाला परत कशामध्ये टाकणार मी, यूट्यूबवर टाकून त्याची लिंक व्हॉट्सअपवर सुद्धा ते तिथे सुद्धा तुम्हाला बघता येतं. आलं लक्षात, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून आता इथपर्यंत कोणाला काही शंका कुशंका असतील, इफ यू हॅव